श्री स्वामी समर्थ. काही दिवसातच येणार आहे वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण आणि हे चंद्रग्रहण सुद्धा खूप मोठे आहे. यावेळेसचे हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसेल आणि याचा सूतक काळ व नकारात्मकता हे सगळं भारतात लागू होणार आहे. या चंद्रग्रहणाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण बघू की चंद्रग्रहण कोणत्या दिवशी लागणार आहे, सूतक पाळायची वेळ काय आहे. जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि हो, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. यावेळेस भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे आणि त्यासोबतच पितृपक्षसुद्धा सुरू होणार आहे. तर त्यांचे पालन कसे करावे आणि विशेष म्हणजे गर्भवती स्त्रियांनी याचे कसे पालन करावे, काय सावधानी बाळगावी हे आपण बघूया. चला तर मग सुरू करूया. या वर्षीचे दुसरे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी लागणार आहे. भारतीय पंचांगानुसार हे ग्रहण रात्री 9:58ला सुरू होईल आणि मध्यरात्री 1:26 पर्यंत समाप्त होईल. हे संपूर्ण चंद्रग्रहण राहील आणि याचा सूतक काळ जो असतो त्यावेळेस काही विशेष धार्मिक कार्यांसाठी रोख लावली गेलेली असते किंवा काही शुभ कार्यसुद्धा अशा वेळेस नाही करावे असं म्हणतात. चला तर मग तो सूतक काळ काय आहे हे आपण बघूया. सूतक काळ हा ग्रहण लागण्याच्या 9 तास आधीपासून सुरू होतो आणि तो ग्रहण समाप्तीपर्यंत राहतो. सूतक काळ हा 12:57 दुपारी सुरू होईल आणि ग्रहण समाप्तीपर्यंत म्हणजेच रात्री 1:26 पर्यंत राहील. यावेळेसचे हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे आणि 2022 नंतर हे सर्वात मोठे चंद्रग्रहण आहे. यावेळेसचे हे चंद्रग्रहण नुसते भारतातच नाही तर आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा दिसणार आहे. भारताच्या सुद्धा नागपूर, नाशिक, दिल्ली, मुंबई, राजस्थान, उत्तराखंड, इंदोर सर्व ठिकाणी हे चंद्रग्रहण दिसणार आहे. या चंद्रग्रहणाच्या वेळेस चंद्र हा लाल रंगाचा दिसणार आहे, ज्याला इंग्रजीमध्ये ब्लड मून सुद्धा म्हणतात. या चंद्रग्रहणाच्या वेळेस कोणतेही धार्मिक कार्य नाही करत, मंदिरं बंद राहतात, जेवण बनवत नाही आणि जेवण जेवतसुद्धा नाही. खूपसे लोक यावेळेस उपास ठेवतात. कोणतेही मांगलिक कार्य यावेळेस करू नये, जसे विवाह, नवीन कार्याची सुरुवात, खरेदारी, मुंडन असे. गर्भवती स्त्रियांनी सूतक काळ आणि ग्रहण काळाच्या वेळेस घरातून बाहेर पडू नये अशी राय दिली जाते. ग्रहण काळात तुम्हाला जमेल तितका स्वामींचा किंवा गुरुदेव दत्त यांचा किंवा आपल्या इष्टदेवांचा मंत्र जप करावा. याने ग्रहणाचा वाईट परिणाम आपल्यावर होत नाही. विशेष म्हणजे यावेळेस जे चंद्रग्रहण आहे, ज्या दिवशी आहे त्या दिवसापासून पितृपक्षसुद्धा सुरू होत आहे. पितृपक्ष म्हणजे काय, तर पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचा आत्मेच्या शांतीसाठी केलेले पिंडदान, तर्पण किंवा श्राद्ध. ग्रहण आणि पितृपक्ष दोन्ही एका वेळेसच आल्याने हा चांगला अवसर आहे असं मानलं जातं. कारण यावेळेसच पितृंना तर्पण दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. खूपसे लोक ग्रहण काळात उपवास ठेवतात, आत्मचिंतन करतात. याने त्यांना मानसिक शांती मिळते, जे शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी लाभकारी ठरते. ग्रहण काळात जेवण बनवू नये. जर आधीच जेवण बनवून ठेवले असेल तर त्यावर तुळशीचं पत्र ठेवावं आणि ते भांडं झाकून ठेवावे. ग्रहण समाप्ती झाल्यावर जेव्हा स्नान कराल तर पाण्यामध्ये गंगाजल टाकून अंघोळ कराल आणि घरामध्ये सगळीकडे गंगाजल शिंपडावे. गंगाजल जर का नसेल तर एक पेला घ्यायचा, त्याच्यामध्ये तुळशीचे पानं व मंजुळा टाकायच्या, त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यावर कृष्णाचा मंत्र 108 वेळा जप करून म्हणावं आणि ते जे पाणी आहे ते घरामध्ये सगळीकडे शिंपडावे व थोडे थोडे घरच्यांना प्यायलाही द्यावे. ग्रहण संपल्यावरती आपले देवघर नीट पुसून स्वच्छ करावे. देवांना गंगाजळाने अंघोळ घालावी व गॅस ओटा स्वच्छ धुवून साफ करून मगच अन्न शिजवावे. आता चंद्रग्रहण जे आहे ते रात्री 1:26ला मध्यरात्री संपणार आहे, तर देवपूजा वगैरे नाही करता येणार. तर तुम्ही दुसऱ्या दिवशी उठून तुमचे जे नियम रोजचे कार्य आहे ते तुम्ही पाळावे. ग्रहण काळाच्या वेळेस जमेल तेवढे शांत राहावे, देवाचे नामस्मरण करावे आणि भांडण टाळावे.
मनामध्ये जर का नकारात्मक विचार येत असतील तर ते सुद्धा टाळावे. ग्रहण काळात दान देणे शुभ मानले जाते, त्यामुळे ग्रहण काळात योग्य स्थानी तुम्ही दान देऊ शकता. गर्भवती स्त्रियांनी ग्रहण काळात झोपू नये, स्वतःजवळ धारदार गोष्टी ठेवू नये. ग्रहण काळामध्ये गर्भात असलेल्या मुलांवर लवकर परिणाम होतो, म्हणून चंद्रग्रहणाकडे बघू नये. जितके जमेल तेवढे घरी नामस्मरण करावे किंवा स्वामींचे नाम घ्यावे. तुम्ही हनुमान चालीसा सुद्धा म्हणू शकता. सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा सडा रांगोळी करतो, तर सगळ्यात पहिले ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते ऐका. अंगणात जेव्हा सडा टाकाल त्यात थोडं गोमूत्र टाकावं, म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही. उंबरठ्यावर चंदन व हळदीचा लेप लावा व दोन्ही कोपऱ्यामध्ये एक एक तुळशीपत्र ठेवा. अंघोळीच्या पाण्यात हळद व तुळशीपत्र टाकावे किंवा गंगाजल टाकले तरी उत्तमच. गॅस पहिल्यांदा सुरू करताना आई अन्नपूर्णा देवीचे नाव घ्यावे व पहिली पोळी जी आहे ती पूर्ण जळू द्यावी. त्याला आपण अग्निघास असे म्हणतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की ग्रहण काळ हा विशेष ऊर्जायुक्त काळ मानला जातो. जे वाईट प्रवृत्तीचे लोक असतात, वाईट प्रवृत्तीचे म्हणजे जे काळा जादू, तांत्रिक क्रिया वगैरे करायचे असतात, ते ग्रहणाला खूप महत्त्व देतात. असे लोकांना ग्रहण काळ हा सुवर्ण संधी मानली जाते, कारण ग्रहणात मंत्राची सिद्धी लवकर होते. ग्रहणात नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असतात आणि सर्वसाधारण लोकांची जी आभा असते, ज्याला आपण संरक्षणात्मक कवच देखील म्हणतो, ते कमजोर होते. त्यामुळे ज्या व्यक्तींवर प्रयोग करायचा आहे त्यावर लवकर प्रभाव पडतो. म्हणून ग्रहण काळामध्ये शक्यतोवर बाहेर जाणं टाळावे. बाहेरची कोणी व्यक्ती जर तुम्हाला काही खायला देईल तर ते खाऊ नये. बाहेरच्या लोकांशी शक्यतोवर संवाद टाळावा. आपण आपली व आपल्या घरच्यांची काळजी घ्यावी. आणि ग्रहण काळात केलेले मंत्र लवकर सिद्ध होतात, तर आपण आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरणसुद्धा करू शकतो. म्हणजे आपण चांगल्या भावनेने देवाला आळवतो आहे आणि या काळामध्ये मंत्र लवकर सिद्ध होतात, म्हणजे देव आपली इच्छा लवकर पूर्ण करेल. म्हणूनच ज्यांना धनाची कमी आहे त्यांनी महालक्ष्मीचा जप करावा. ज्या मुलांना परीक्षेमध्ये कमी मार्क मिळतात त्यांनी गणपतीची किंवा आई सरस्वतीची पूजा करावी. या काळामध्ये हनुमानाचा किंवा गणपतीचा जप केल्याने भूतप्रेत, काळा जादू, जीवनातले अडथळे नष्ट होतात. ज्या लोकांना मानसिक अस्वस्थता असेल, ज्यांच्या मनात नेहमी भीती राहते, ते लोक ओम नमो भगवते वासुदेवाय नमाचा जप करू शकतात. सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी किंवा अदृश्य त्रासांवरती किंवा अदृश्य शत्रूंवर मात करायची असेल तर श्री गुरुदेव दत्तांचा मंत्र म्हणा किंवा श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्रसुद्धा जप करू शकतात. आपल्या घरामध्ये अन्न कोठार नेहमी भरलेलं राहावं म्हणून घरातल्या गृहिणी आई अन्नपूर्णेचा सुद्धा जप करू शकतात. वाईट लोक वाईट गोष्टींचा जप करतील, पण आपण आपल्या परिवारासाठी, आपल्या उन्नतीसाठी, आपल्या उत्कर्षासाठी व आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण जप करू. तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आणि हो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते नक्की सांगा. तुमच्या मनात जर का काही प्रश्न असेल तर ते कमेंटमध्ये लिहा. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या जवळच्या सर्व लोकांना शेअर करा आणि लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.